मी काय म्हणते, आपण सुरू करायचं का आपलं लिव्हिंगचा? वेडपटेस काय काय लिव्हिंगचा? तुला कळतंय का? इथे मला माझ्या PhDचा अभ्यासाचं टेन्शन आहे आणि ही लोक गांधर्व विवाह वगैरे काय चाललंय यांचं? कळतच नाही. हे सगळं ना त्या त्या विघ्नेशमुळे झालं असणार. त्यांनी स्पिन मारली. सही जवाब. तुला सांगू का दादा, म्हणजे या जगात तुमचा सगळ्यात मोठा कोण वेलविशर असेल तर तो हा विघ्नेश आहे. विघ्नेश कसला रे हा? मारू नको, मारू नको. अरे लहान आहे ना तू. ऐक ना, तू इकडे ना, पुरुषासारखा पुरुष असतील ना इकडे. हे बायकांच्या मायका लपतो. बाई कोणाला म्हटला? तुला म्हणा. ठीक आहे, सॉरी. पोरींच्या मायका लपतो रे इकडे. मैत्री, हॅलो. कम ऑन विघ्नेश, त्याच्या डोळ्यात बघ. हे बघ इकडे बघ. राईट लेग नी मार, राईट. अरे पंच कर. कम ऑन, लात मार. अरे बरगड्यात मार, त्याच्या किक मार. फासळा बाहेर काढ. कम ऑन त्याचा. हे बघ, असं मार. हे बघ. हॅलो, एक मिनिट. मैत्री, ए फासळा, काय तुला काय होतंय? विघ्नेश, भारी पडतोय तो तुला. बघ, तो भारी नाहीये, मी लहान आहे. कमॉन त्याचा हात बघ त्याला ढोकऱ्याने मार. कमॉन छातीत मार. तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय? हा, म्हणजे डॉक्टर आहेस ना तू? काय चाललंय? लहान भावाला मारतोस? अरे त्या बिचाराला लागलं तर, त्याला काही झालं तर? बघ किती हिंस्त्र वृत्तीचं आहे ते. तरी तुला सांगतोय, हे बघ, याच्यासोबत तू लिव्हिंग मध्ये राहणार असशील तर तुला फार खतरा आहे बरं का. डेंजर. खतरा आहे. सौमित्र, सोड त्याला. हे बघ, सांगतोय, सोड त्याला. विघ्नेश, तू पळ. अरे सोड त्याला. अरे मेलो असतो म्हणजे? नाही बाळा, मी होतो ना म्हणून तुमच्यावरचं संकट टळलंय. बरे काय? आमच्यावरती संकट आलं होतं? ते ऐकून तर घे तू काय बोलतोय, मग त्यानंतर ऐकू ना. सॉरी, काय म्हणत होतास? म्हणजे तुम्ही असे ब्रेकअप वगैरे करता ना, मग आईला टेन्शन येतं. ती डायरेक्ट मोठं डिसिजन घेते. तिने तुमचं लग्न करायचं ठरवलं होतं. बरं झालं, म्हणजे मी लिव्हिंगचा प्लॅन पास करून घेतला. म्हणजे लग्न होण्यापासून थांबलं ना, लिव्हिंगवरच असं तुटून गेलं सगळं. आणि तुम्ही तर मला शाबासकी द्यायची सोडून माझ्या मानगुटीवर बसताय राव. हे बरोबर नाहीये. गावात कसला भारी यार तुझा भाऊ. म्हणजे तरीच यार मला काही कळत नव्हतं. मग काय, अगं त्यांना संपूर्ण अशी लिव्हिंगची कन्सेप्ट समजावून सांगितली, एकदम अशी महाभारतासारखी. किती समजायला लागलं त्यांना. वरून त्यांचा क्रॅश कोर्स घेतला. कुणाचा? श्याम सुंदरांचा. चहा. काय गाडी एकदम खुशीत आहे आज. काय भानगडे? माझ्या डोक्यावरचा भार गेला. हो का? सारस बाकीचा गणपतीच पावला असं म्हणायला पाहिजे. मी गणपतीचं दर्शन घ्यायला गेले ना, तेव्हा मी त्याला म्हटलं की बाबा रे, माझ्या सौमित्राचं काहीतरी कर रे. खरंच सांगते, चंद्रमोहन भाऊजींच्या रूपाने गणपती आला. चंद्रमोहनच्या रूपाने गणपतीला? नलू इकडे 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 इकडे. काय 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 बोलतीस तू? चंद्रमोहन दादाच्या रूपाने गणपती आला? त्याला एकदम देव केलंस तू. इतके दिवस तू आला की नाक मोडायचीस, याच्यात त्याच्यात नाक खुपसतात असं बोलायचीस. हो, काहीतरी काय बोलताय? मी नाही, हे तू बोलायचीस. खरं सांगू का, आता ना ते अगदी माझ्या मनातलं आणि मनासारखं करतायत. म्हणजे ते सौमित्र आणि मैत्रीचं लग्न लावून देतील ना, म्हणजे त्यांना त्या लिव्हिंग फिव्हिंग मध्ये काही पडायलाच नको. अरे वा. नाही, त्यांनी लिव्हिंग करावं म्हणून उपोषण वगैरे करायला निघाली होतीस तू.
मला अजिबात आवडत नाही ते लिव्ह इन फिव्हिन जे काय आहे ते अत्यंत मोठा चावटपणा येतो. अगं त्यात काय चावटपणा आहे? आपली गांधर्व विवाहाची थोर परंपरा आहे जुनी. काही परंपरा वगैरे नाहीये, ते सगळं अमेरिकेतलं खूळ आहे ते. तुम्ही एक तर त्या विघ्नेशला काहीतरी विचारता, तो तुम्हाला सांगतो ते तुम्ही ठामपणे येऊन मला सांगता. हो का? नाही, मग हे सगळं मगाशी पोरांपुढे का नाही बोललीस का? हं? मला असं वाटलं की लग्न नाही तर नाही, पण लिव्ह इन मुळे तरी एकत्र राहतील. पण आता चंद्रमोहन भाऊजी आलेत. सौमित्र आणि मैत्रीचं लग्न लावून दिल्याशिवाय त्यांना काही चैन पडणार नाही. म्हणजे काय, सरते शेवटी काय आपल्या मनासारखं होणार त्या टाळी. वा, काय किती दिवसांनी टाळी मागितलीस ग तुम्हाला? नाहीतर नेहमी टाळतच असतेस. चंद्रमोहन भाऊजी आलेत. आत्ता काम आत्ता काम आहे चहा प्या. काय वगैरे आत्ता काम आहे म्हणजे नंतर चालेल असं म्हणायचंय तिला. वा वा. हॅलो मैत्री. सौमित्र जी, आपने हमें फोन किया? हमें यकीन नहीं हो रहा. है? आपने हमें फोन कैसे कर दिया सौमित्र जी? आखिर आपको हमारी याद आ ही गई. इतने सालों के बाद आपकी आवाज सुनकर क्या बताऊं हमें क्या हो रहा. ऐका ना, तुम्ही जे कोण गाताय बोलताय, प्लीज मैत्रीला फोन देता का? मला खूप महत्वाचं बोलायचं. बोलो मेरी मीत, बोलो, मैं सुन रही हूँ. मैत्री प्लीज सिरियस. ओके बॉस, बोल. हा काही नाही. उद्या चंद्रमोहन काका येत आहेत घरी माईला भेटायला, आणि असं दिसतंय की तूच स्थळ आहेस. हॅलो, ऐकू आले का? हो आलंय. सुमित्रा, यू नो व्हॉट, आपण ब्रेकअप करूया. का आता काय झालं? नाही, आपण ब्रेकअप करूयात, कारण कसं आहे ना, आपण दोघं फारच वेगळे आहोत. फार म्हणजे फारच. काय पण झालं काय? मीच स्थळ ही बातमी मलाही आत्ता कळली रे. कशी काय? काकांचा फोन आला होता आणि माई त्यांच्याशी पर ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मला ही बातमी कळल्यानंतर मी आनंदाने नाचत होते आणि तू चिडचिड करतोय. सो आपण परमनंट ब्रेकअप करूया. दॅट्स इट. अगं आता तू स्थळ आहेस हे काय तुला काकांकडून कळलंय का? आपल्याला माहितीच आहे की ते. अरे पण ते काकांकडून कळणं जास्त गमतीशीर नाहीये का? तू ना खूप बोर आहेस. ही गंमत एक्सप्लेन करून सांगणं म्हणजे ना, म्हणजे जोक एक्सप्लेन करून सांगण्यासारखं आहे. काय झालंय, माझा सेन्स ऑफ ह्युमर आता जरा ऑफ आहे, आणि मी आता सांगूनच टाकणार आहे की हा सगळं जे चाललंय ते मला अजिबात आवडत नाही. हा टाइमपास बंद करा, कारण आता आम्हाला दोघांनाही लग्न करायचं नाही. नाही 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 सौमित्र हे बघ, ऐक, तू असं काही करू नकोस प्लीज. हे बघ, असं जर केलंस ना तर काका स्थळ बघायला येणारच नाही. तर ना ते कांदे पोहे घेऊन खाली मान घालून येणार आहे त्यांच्या समोर. काय सगळी गंमत वाटते का तुला? अरे मग काय यार, हा कांदे पोहेचा कार्यक्रम वगैरे खूप एक्साइटिंग आहे रे माझ्यासाठी, आणि असं परत नाही होणार आहे माझ्या आयुष्यात. त्यामुळे प्लीज प्लीज तू मोडता नको घालूस. तसं नाहीये. सॉरी विघ्नेश, तुला नवीन खोलीत शिफ्ट व्हावं लागेल, कारण आजपासून मी तुमच्या घरी राहायला आले.